बंद के बाद अब देवड़ बंद 2 ने भी बॉक्स ऑफिस पर ब्लॉकबस्टर एंट्री की है। महाराष्ट्र के कई शहरों में फिल्म के शो हाउसफुल चल रहे हैं। फिल्म ने पहले ही दिन 3.5 करोड़ रुपए की कमाई की और महज 19 दिनों में 70 करोड़ रुपए से अधिक का कारोबार कर नया रिकॉर्ड बनाया है। सोशल मीडिया पर भी फिल्म की जमकर चर्चा हो रही है। दमदार कहानी, भावनात्मक दृश्य, संगीत और कलाकारों के अभिनय की दर्शक खुलकर सराहना कर रहे हैं। ग्रामीण क्षेत्र से लेकर महानगरों तक हर वर्ग के दर्शक परिवार के साथ फिल्म देखने पहुंच रहे हैं। वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित इस फिल्म का लेखन और निर्देशन प्रवीण विठल तरडे ने किया है। फिल्म में मोहन जोशी, स्नेहल तरडे, महेश मांजरेकर, प्रसाद ओक और अन्य कलाकारों ने महत्वपूर्ण भूमिका भी निभाई है। नागपुर में आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में निर्माता कैलाश वानी, निर्देशक प्रवीण तरडे, अभिनेता मुकुंद वसूले और अन्य कलाकार मौजूद रहे। फिल्म को मिल रहे अभूतपूर्व प्रतिसाद के बाद इसे इस साल की सबसे चर्चित और सफल मराठी फिल्मों में गिना जा रहा है। देऊळ बंद 2 या चित्रपटात जे सांगायचंय ते मागचे 20 दिवस संपूर्ण महाराष्ट्राने अक्षरशः डोक्यावर घेतलेले। अवघ्या पहिल्या 11 दिवसात 50 कोटीचा टप्पा पार पाडून आता चित्रपट 75 कोटीच्या आसपास येऊन थांबलाय अवघ्या 20 दिवसात। त्यामुळं मला चित्रपटातून जे सांगायचं होतं ते महाराष्ट्राने अक्षरशः डोक्यावर घेतलंय। केलेले आहेत, प्रयत्न चालू आहेत, चालू राहतीलही। परंतु मला असं वाटतं की देऊळ बंद 2 आता परीक्षा देवाची हा चित्रपट हा त्याच्यावरचा सगळ्यात मोठा तोडगा असेल। कारण मी खात्रीला एक सांगतो, माझा हा सिनेमा पाहिल्यानंतर मनामध्ये जर कुठलीही नकारात्मक गोष्ट येत असेल शेतकऱ्याच्या काय किंवा कुठल्याही सामान्य व्यक्तीच्या, तर ती नकारात्मकता संपणार म्हणजे संपणार। चित्रपटाचं शूटिंग गेल्या वर्षी सुरू असताना मराठवाड्यात दुष्काळ आला होता। त्यावेळी आम्ही ताबडतोब मी स्वतः निर्माते कैलास वाणींना विनंती केली की बाबा महाराष्ट्रात काहीतरी एवढा ओला दुष्काळ, मी इकडे काही शूटिंग करत बसणार नाही, तर मला मराठवाड्यात जायचंय। आणि मग मी स्वतःचं मानधन प्लस निर्मात्यांनी भरपूर देऊन मी तिथल्या तिथं बहुधा त्यावेळी 19,60,000 रुपये जमा केले होते आणि मी ते वाटले सगळ्या त्या शेतकऱ्यांची जी मुलं पुण्यात शिक्षण घेत होते त्यांना। आणि या सिनेमाचं काय मी आधीच घोषणा केली आहे, म्हणजे खूप बिझनेस करे की केलाय म्हणून नाही, चित्रपट रिलीज व्हायच्या 10 दिवस आधीच केली होती ना घोषणा। या चित्रपटातून आमच्या निर्मात्यांचा जो काही खर्च झालाय, पब्लिसिटी, प्रोडक्शन, या सगळा जाऊन जो प्रॉफिट उरेल, म्हणजे आता तर खूप प्रॉफिट आहे, जो प्रॉफिट उरेल त्यातला रुपया आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी देऊन टाकणार। करंद सरांबरोबर जेव्हा चाललो होतो ती गोष्ट आहे 9-10 वर्षांपूर्वीची। ओके, 10 वर्षात वय बदलतात, सगळे संदर्भ बदलतात आणि मागच्या 10 वर्षात मराठी चित्रपट सृष्टीत स्त्रीप्रधान चित्रपटाला अचानक एक मोठं व्यासपीठ मिळालं। तुम्ही नीट बघा, आणि बऱ्यापैकी बायकांनी अनेक गोष्टी हातात घेऊन संसाराचा गाडा पुढे ढकलतायत। शेतकऱ्यांच्या बाबतीत पण शेतकरी आत्महत्या करतो, पण एखाद्या शेतकरी बाईने आत्महत्या केलेलं ऐकलंय का कधी? कारण तिला 2 पोरं दिसत असतात, मेलेल्या नवऱ्याची आई म्हणजे तिची सासू दिसत असते, गोठ्यातली जनावरं दिसत असतात, परवा गेल्या महिन्यात पेरलेलं बी, उगून आलेलं पीक दिसत असतं। त्यामुळं काय म्हणतात ना, सृष्टी निर्माण करणारी आत्महत्या करू शकत नाही। आणि त्या एका पॉइंट ऑफ व्ह्यूनी मी चित्रपटाची नायिका एका महिलेला केलं आणि ते वर्क झालं। कदाचित सिनेमा जो 100 कोटीच्या दिशेने चाललाय त्याच्यात एका महिलेला चित्रपटाची हिरोईन करणं हा महत्वाची धागा ठरलाय। तर मोहन जोशी माझे आवडते अभिनेते। 5 वर्षापूर्वी त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला होता, तेव्हाच मी हा सिनेमा करणार होतो, परंतु त्यांची परिस्थितीच नव्हती। ते म्हटले मी काय करणार, आता मी अभिनय करणार नाही। म्हटलं हे बघा मोजो, देऊळ बंद हा सिनेमा काही तुमच्याशिवाय होणार नाही, तुम्हाला घेऊनच सिनेमा करणार म्हणजे करणार। मी 5 वर्ष वाट पाहिली, त्यांनीही जिद्दीनं, म्हणजे मोहन जोशी हे त्या सर्व लोकांसाठी उदाहरण आहे जे आजारपणात खचलेले आहेत। माणूस कुठल्याही वयात कुठल्याही आजारावर मात करू शकतो। आणि 5 वर्षापूर्वी पॅरालिसिस झालेले मोहन जोशी 100 कोटीचा सिनेमा देत आहेत आता या मे महिन्यात, जून महिन्यात। त्यामुळं
त्यांचं कौतुक खूप आहे. दृश्य मग आहे. मग तसंच आहे ना. काय काय मांडणी करण्यात आली आहे त्यासाठी? नाही, नाही, काय लक्षात संदेश ठेवा ना. देण्यात आलाय? आपल्या धर्मामध्येच असं सांगण्यात आलेलं आहे की कर्मण्येवाधिकार असते फलेषु कदाचित. आपण कर्म करत राहा फळाची अपेक्षा न ठेवता. तर चुकीची गोष्ट चुकीच्या फळाच्या अपेक्षाने केली तर परमेश्वर त्याच्या पाठीशी उभाच राहू शकत नाही. आणि हेच सिनेमात डायलॉग आहे स्वामी समर्थांच्या तोंडी की जादूटोणा करणाऱ्यांच्या कंबरड्यात लाथा घालीन. चमत्कारावर माझा विश्वास नाही, माझा कर्मावरती विश्वास आहे. सिग्नल पाळ, मी तुझ्या पाठीशी आहे. दारू सोड, मी तुझ्या पाठीशी आहे. तर या गोष्टी देवाच्या तोंड आणि सेम आता सांगितलंय आत्महत्या सोड, मी तुझ्या पाठीशी आहे. कसं आहे माहितीये का, सगळे उपाय थकल्यानंतर मोठमोठे डॉक्टर सुद्धा परमेश्वरासमोर हात जोडतात की नाही. इतके वर्ष प्रत्येक सरकार आलेलं इतकं प्रयत्न करते हो. कुठल्या सरकारला वाटलंय का आजपर्यंत शेतकरी मारावा? सर्व पद्धतीने प्रयत्न चाललेत पण आकडा कमी होत नाही. 20 वर्षात यवतमाळमध्ये पहिली आत्महत्या झाली भारतातली, त्याच्यानंतर सुरूच आहे. आकडा वाढतच चाललाय. 3,500, 4,000, 5,000 गेलाय वर्षाला. मला खात्री आहे माझा हा सिनेमा तो आकडा खाली आणेल. कारण आपण देवाच्या तोंडून काहीतरी ऐकलं, देवानी काहीतरी सांगितलं की ऐकतो. कारण देवाचा वेस्टेज इंटरेस्ट नसतो, देवाला फळाची अपेक्षा नसते. त्यामुळे देव सांगतोय म्हणजे शेतकऱ्यांनी ऐकलं पाहिजे. कारण आत्महत्या हे सगळ्यात मोठं महापाप आहे. आत्महत्या करणाऱ्याला पुनर्जन्म मिळत नाही आणि त्याची सुटकाही होत नाही. तो लटकत राहतो, तो अडकतो. हे आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.